रुको जरा सबर करो. सारी तुझं रूप मला आवडले खूप. हस, बोलू नको चूप. गायची भांगी तुझ्या मजा नहीं आ रहा है. सारी तुझं रूप मला आवडले खूप. हस, बोलू नको चूप. गायची भांगी तुझ्या और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला नसेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काही बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं. जर तुम्हाला फ्रीमध्ये म्हटलं हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा अलाइंड मोशन हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपमध्येच दिलेला आहे, पिन बॉक्समध्ये भेटून जाईल म्हणजे तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलाइंड मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिले आहे मित्रांनो. मग आपलं फर्स्ट लायचं मित्रांनो जे काय प्रोजेक्ट वरच्या लेअरवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्र अशा प्रोजेक्ट फोटो सिलेक्ट करायचं. मग आपण प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं आणखीन आपलं 6.04च्या बिटला यायचं मित्रांनो. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये असे जे आता फोटो ॲड केला त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रोजेक्ट लास्ट पण ओढल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. सेकंड बिटला आहे 2 पार्टमध्ये, सेकंड बिटला 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करायचा मित्र त्याच्यामध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट्सला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्र फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं. जे सेकंड बिटचे सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं. जसं की आपला आणखीन आपला बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटचे जे फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. एक फोटो सोडायचे, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. मग आपला एक फोटो सोडायचे, आणखीन आपला सेकंड बीटवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. मग आपला एक फोटो सोडायचे लास्ट पूर्ण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो उरलेले फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. वरचे 2 लेअर आहे ते दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो 7.00चे जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोनं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी इफेक्ट वगैरे ॲड केलं त्याच्यामध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. मग आणखीन आपला प्रोजेक्ट 6.04च्या बिटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट टू लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पूर्ण या दोन्ही लेअरला प्रेस करून ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असा आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्याला जे आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.